आज बाळासाहेब होते. माझा तर नवस पूर्णच झालाय. नवस केलेला. हो, मी नवस केला होता. काय केलेला होता नवस? दोघं ठाकरे. दोघेही भाऊ एकत्र यावेत म्हणून. आईने मराठीसाठी कायम अशीच एकजूट दाखवा आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी माणूसच सत्ता करेल हे आम्हाला. मी सगळ्या मराठी लोकांना आणि महाराष्ट्राच्या सगळ्या मराठी लोकांना मी एकच सांगते, मी मराठी, मराठी माझी भाषा, मराठी माझी संस्कृती, मी या महाराष्ट्राची आणि हा महाराष्ट्र माझा. जल्लोष हा एकदम चांगला वाटतो की आता हे महाराष्ट्राला गरज आहे, मराठी माणसाला गरज आहे, शेतकऱ्याला गरज आहे, कष्टकऱ्याला गरज आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन हा महाराष्ट्र घडवायचा आणि हा महाराष्ट्र घडणार आहे. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र बंधू मध्ये. मी आहे पूर्वा शिंदे आणि आज आम्ही आलोय वरलीच्या इथे तुम्ही बघू शकता की लोकांची गर्दी खूप आहे. हा आहे विजयी मेळावा. जी हिंदी सक्तीच्या विरोधात जी लढाई होती ती जिंकली गेलेली आहे. GR मागे घेतला आहे. त्यामुळे इथे पूर्ण मराठी महाराष्ट्रामध्ये जेवढी पण मराठी जनता आहे ती आज इथे उपस्थित आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इथे त्यांचा जल्लोष बघायला मिळत आहे. चला आपण कार्यकर्त्यांशी बोलूया. त्यांच्यामध्ये किती उत्सुकता आहे आजच्या दिवशी. बीड जिल्हा अंबाजोगाई तालुक्याचे आम्ही. कधी आला तुम्ही? आम्ही सकाळी 9ला आलो. जल्लोष हा एकदम चांगला वाटतो की आता हे महाराष्ट्राला गरज आहे, मराठी माणसाला गरज आहे, शेतकऱ्याला गरज आहे, कष्टकऱ्याला गरज आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन हा महाराष्ट्र घडवायचा आणि हा महाराष्ट्र घडणार आहे. हा आम्ही बॅनर बनवलेला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी 4 जुलैला आमच्या गावामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली, पुरणपोळी करण्यात आली, दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे. तुम्हाला आनंद आहे का ते दोघं बंधू ठाकरे एकत्र आले म्हणून? पूर्ण आनंद, खूप खूप आनंद झाला. कारण सण साजरा केला आम्ही, दिवाळी साजरी केली, पुरणपोळी केली आम्ही आमच्या घरामध्ये, गावामध्ये झाली. आपल्यासोबत काका काकी आहेत आणि त्यांच्या टी शर्ट वरती गर्व आहे मराठी असल्याचा. तर आपण त्यांच्याशी बोलूया. कसं वाटतंय मग आज आपल्याला जो जल्लोष आहे, जी उत्सुकता आपल्याला दिसते, आपल्याला एक विक्ट्री मिळाली आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? आम्हाला लय अभिमान आहे. हे सगळं आज झालेलं इथे, मग दोघेले एकत्र आले तर बरं आहे. ही जेव्हा 20 वर्षानंतर दोघं जण एकत्र आलेत आणि ही आपली फर्स्ट विक्ट्री आहे हे दोघं एकत्र आल्यावरती, तुम्हाला काय वाटतं की या लोकांनी जर असंच काम केलं तर महाराष्ट्रात मराठी भाषा जिवंत राहील? हे तर राहील, पण आता ते निर्णय वरिष्ठ लोक घेतील ना. आम्हाला हवेच आहेत. जर ते एकत्र आले तर कोणाची मजाल नाही आमच्या पुढे बोलायची. आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचीच इज्जत राहील. ते दोघं आलेच पाहिजेत एकत्र. आजच्या उत्सुकता आणि जल्लोष बद्दल तुम्ही काय बोलता? मी सगळ्या मराठी लोकांना आणि महाराष्ट्राच्या सगळ्या मराठी लोकांना मी एकच सांगते, मी मराठी, मराठी माझी भाषा, मराठी माझी संस्कृती, मी या महाराष्ट्राची आणि हा महाराष्ट्र माझा. जे तुम्ही रूप घेतलंय आता त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलणार? त्याच्यामध्ये नाही, पण मनाची इच्छा नाही, बोलत नाही. बस कसं तुम्ही बनवलं, असं काय विचार? हे दोघं भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आले आणि ते पण मराठीच्या प्रश्नावर. आज कुठलं पण इलेक्शन नाही, काही नाही, तरी मराठी माणसाची ताकद दाखवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्रामध्ये जे चिखलाचं राजकारण झालंय त्याच्यात येत्या काळात बदल व्हावा यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले. संयुक्त महाराष्ट्राच्या टायमाला जो जल्लोष होता, जेव्हा आंदोलन केलेले लोकांनी, बलिदान दिलेले, आणि आज पण मराठीच्याच विषयावरती एवढा जल्लोष आहे, लोक एकजूट झाले, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलता? संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन जेव्हा पेटलं तेव्हा 105 लोक हुतात्मे झाले. मोरारजी देसाईच्या अट्टाहासासाठी तेव्हा मराठी माणसाचा बळी दिला गेला आणि आज तेच राजकारण देवेंद्र फडणवीस हा खेळत आहे. आज पार्टी विथ डिफरन्स असं भाजपमध्ये काही राहिलं नाही. आज भाजपची पार्टी भ्रष्टाचारी, गुन्हेगार, आतंकवादी या सगळ्यांना प्रवेश आहे भाजपमध्ये. आणि आज जे राजकारण नासवले त्याला पूर्ण जबाबदार गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे जबाबदार आहेत. जी विजयी आपल्याला मिळाली आहे मराठी भाषेवरती, तर तुम्हाला कसं वाटते, कसा जल्लोष आहे आजचा जो जल्लोष आहे तो आम्ही अगदी म्हणजे मनपूर्वक त्याचं हे घेतोय, आनंद घेतोय. आणि आज राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले ते आम्हाला अगदी मनापासून आनंदाची गोष्ट आहे. असेच सगळ्यांनी त्यांनी एकत्र यावं आणि एकजुटीने राहावं आणि हे हिंदी भाषेवर जे काही हे चाललेलं आहे त्याचं हे करावं, निवारण करावं, एवढीच आमची इच्छा आहे. मी काय बोलणार याच्यावर? मला तर खूपच आनंद झाला. 1 वर्षाने आज बाहेर पडले, चालत नाही, येत नाही, चालतं तरी आले. मराठी भाषेसाठी चालले बाहेर. कुठून आलात तुम्ही? आम्ही वरळीवरून. तुम्हाला काय बोलायचंय? कशी उत्सुकता आहे आजची? खूप छान आहे.
एवढं छान वाटलं ना, खूप मन प्रसन्न झालं दोघांना एकत्र बघून. एवढ्या वर्षाची काहीतरी त्यांची इच्छा होती ती आता पूर्ण होईल दोघांची. तुम्हाला वाटते की ते आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये एकत्र काम करणार? करणार आमची इच्छा आहे, येणार. राजसाहेब आणि उद्धव साहेब आज जे दोन्ही नेते आपले महाराष्ट्रातले एकत्र आले आणि भरपूर 19 वर्षांनी जी आपली एकी आहे ती त्यांनी दाखवून दिली, जी मराठी माणसांसाठी आणि खास करून मराठीसाठी माझी मराठी माझी मायबोली हिचा जो होणारा अन्याय आणि तिच्यावर होणारा अन्याय त्यासाठी जेव्हा मराठी माणूस पेटून उठतो आणि कसा रस्त्यावर येऊ शकतो त्याचं जिवंत उदाहरण आज दिसलंय. आज आम्ही मोकळे झालो. जे साहेबांनी 14 वर्ष दोन्ही भावांनी जे काही भोगलंय, पण आता आम्हाला असं वाटतं की खरोखरच आम्ही आनंदित झालोय आणि आज आमचं राज्य. आज बाळासाहेब माझा तर नवस पूर्णच झालाय. नवस केलेला? हो, मी नवस केला होता. काय केलेला होता नवस? दोघं ठाकरे दोघेही भाऊ एकत्र यावेत म्हणून.